प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला ए धना, पुढच्या वेळेस तो आला ना तर मला सांग. मला हे असलं खूप आवडतं ऍडव्हेंचर वगैरे. हा काही नको हा असलं ऍडव्हेंचर वगैरे. मला नंतर नंतर खरंच भीती वाटायला लागली होती. म्हणजे मी बोलत होते त्याला काय काय मोठं मोठं, पण त्याच्या हातातली बंदूक पाहिली ना तेव्हा माझ्या पायातलं बळ जायची वेळ आली होती. खरं आहे ग बाई, असं परत नको व्हायला. मी घाबरले होते त्या गुंडांना पाहून. अरे बाबा ओम, तू आता एकदा मोबाईल घे. अरे घरात कोणी नाही, सगळे गेलेत. आम्ही दोघी एकट्या असतो घरात. कोणी आलं तर कोण येणार आमच्यासाठी धावून? दत्ताराम आणि रणजित होते तेव्हा कोणाची टाप होती घराकडे बघायची. तेव्हा कसं सुरक्षित वाटायचं. पण आता कोणीच नाही घरात, सगळे गेले. सगळे गेले? डोंट वरी आजी, मी आहे ना. नको काळजी करूस. मी करेन काहीतरी. मी बिघडवलंय ना, मीच सगळं सुरळीत करेन. मला असं वाटतं की तू आता तरी सगळ्यांना एकदा फोन करावास. करायलाच पाहिजे फोन. त्यांच्याशिवाय हे घर खायला उठतं आता. आता पुढे या घराला माणसांची सवय झाली होती आणि सगळं विचित्रच घडत गेलं. पण आता वेळ झाली आहे सगळ्यांना पुन्हा एकत्र एका छताखाली आणायची. येतील ना ते? येतील ना, का नाही येणार? आपण नाही आलो एकत्र, एवढं सगळं घडून सुद्धा. अरे कामत म्हणतात तसं, देर किस बात की. आता फोन लाव लाव. हो ना, भेटून घेऊया ना आपण. कधी? एक मिनिट हा. उद्या यायचं म्हणतायत. हो येऊ दे ना उद्या. हो 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 चालेल उद्या. हो उद्या भेटूया ना. हो या. अच्छा बाय. ती मंडळी उद्या 4 वाजता येत आहेत. हो येऊ दे ना, येऊ देत उद्या. मग मेनू नेहमीचाच ना? नको, काहीतरी वेगळं करूया. वेगळं म्हणजे? बटाटे वडे करूया. आणि चहा कॉफी असेलच. हा. तू ईशाशी बोलशील ना? हो हो प्रश्नच नाही. तिला घरी लवकर यायला सांगशील ना? बघ तू यावेळी कशी बोलते मी तिच्याशी ते. यावेळी नाही जरी आली ना ती उमा, तरी आपण निर्णय घेऊन. कुणाला लावणार आहेस पहिला फोन? माझ्या लाडक्या बहिणीला, मधुला. ओ मॅडम फोन घ्या ना,
बाहेर शूटिंग चालू आहे. हो हो घेते, एक मिनिट. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? कोण बोलतोय? तुझा बाप बोलतोय. ओम दादा. तुला काय वाटलं मी एवढ्या लवकर विसरेन तुला? कशी आहेस? मी मस्त आहे. ए रडलीस तर मार खाशील ना आता. नाही रडत नाही अरे मी. माझा विश्वासच बसत नाही ओम दादा, तू फोन केलायस मला. कसा आहेस तू? मी पूर्वीसारखाच मस्त. तू खरंच फोन केलायस मला ओम दादा? हो मीच फोन केलाय तुला. माझा विश्वासच बसत नाहीये. माझ्याकडे पण एक तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. ईशा इज बैक. अरे कसं झालं हे सगळं? अरे वो बहुत लंबी कहानी है, फिर कभी. ईशाताई आहे का तिकडे? दे ना तिला फोन, दे ना प्लीज. हाय हाय. सॉरी. ईशाताई प्लीज आता सॉरी वगैरे नको म्हणूस ग. तू रडू नकोस, त्यालाही सांग रडू नकोस आणि मलाही रडवू नका तुम्ही. माझा मेकअप खराब होतो ना. ये ना लवकर, म्हणजे बिझी नसशील तर. हा ईशाताई तुला खरं सांगू, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे हा. मला नाही फिल्म मिळाली आहे ग. मला इतकं वाटत होतं ओम दादाला फोन करून सांगावं. Congrats. अरे तिला काम मिळालं, तिला पहिली फिल्म मिळाली. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय कुठली फिल्म आहे? म्हणजे हिंदी, मराठी आणि कोण कोण आहे तुझ्या सोबत? हिंदी फिल्म आहे, छोटा आहे माझा रोल पण आहे. मी फिल्म मिळाली. हिंदी फिल्म आहे, छोटासाच रोल आहे म्हणते, पण तिचं पहिलं काम आहे. छान छान. ईशाताई ओम दादाला सांग ना, मी ना इथे मुंबईत सचिन तेंडुलकरला बघितलं माहितीये. हो ती सचिन तेंडुलकरला पाहिलं म्हणे तिने. तिला सांग शाहरुख, सलमान किंवा गेला बाजार चंकी पांडेला तरी बघ. फील्ड चुकतंय म्हणाव तिचं. ऐकतेस ना तू? तू मार त्याला तू. काय झालं? नाही नाही हळू मारलायस तू, चांगलं बदलून काढ त्याला. तर मॅडम तुम्हाला सांगितलं ना इकडे बोलू नका, डिस्टर्ब होते, बाहेर शूटिंग चालू आहे. सॉरी सॉरी सॉरी, मी नंतर फोन करते. इथे मला ओरडा बसला, मी करते. इथून बाहेर पडल्यावर लगेच फोन करते. बाय बाय. कशी आहे ग ती? बरी आहे. कोणतरी ओरडत होतं तिच्या अंगावर. शूटिंग चालू आहे बहुतेक. बरं झालं रागवलं ते. सारखी कोणाला तरी शिकवत असते, कुणीतरी रागवलंच पाहिजे होतं तिला. हा आई बोल ग. सॉरी अगं, कालपासून आपलं काही बोलणंच झालं नाही. हा काही हरकत नाही. उद्या 4 वाजता घरी आहे तू. का? का म्हणजे मी सांगते म्हणून. अगं पण असं एकदम काय? हे बघ ईशा, तू जर येणार नसलीस तर मला सिरियसली काहीतरी करायला लागेल. अगं आई काय झालंय? उद्या सुमित परांजपे नावाचा मुलगा तुला बघायला येणार आहे. तो इंजिनियर आहे, उत्तम नोकरी आहे, नाकी डोळी नीटच आहे. प्रत्यक्ष बघून सगळं फायनल करायचंय. आई एक मिनिट. काय झालंय? काय झालंय? ईशा खरं म्हणजे हा प्रश्न मी तुला विचारायला हवा नाही का? तुझं तिकडे नेमकं काय चाललंय? तू काय सगळ्या जगाला वेडं समजतेस का ग? हा अगं तुझं त्या ओमशी भांडण झालं त्यावेळेला अनेक वेळेला मी तुला विचारलं की काय झालं ईशा? एकदा तरी सांगितलंस तू मला? एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस, लाज नाही वाटली तुला? अगं आई तसं ना. कोण आहेस तू? कोण आहेस कोण? त्या मुलांनी तुला फसवलं, त्याच्या फॅमिली बद्दल खोटं सांगितलं, हे तू मला सांगायला नको होतंस का? तू एकटीच लढणार का? कोण झाशीची राणी आहेस? मला
कळत नाही ईशा की मोठ्या माणसांच्या अनुभवाचा वापर करायला तुम्हा तरुण मंडळींना काय प्रॉब्लेम काय होतो? कमीपणाचं का वाटतं? ठीक आहे, मी आता शांत झालेली आहे. तू उद्या दुपारी ये, जेवायच्या वेळेपर्यंत ये. 4 वाजता ती मंडळी येणार आहे. आई, मला नाही बघायचा दुसरा कुठलाच मुलगा. विचारत नाहीये मी तुला, सांगतेय. तेव्हा जास्त बोलायचं नाही. हा, गप्प बसायचं आणि यायचं उद्या इकडे. कशी येत नाही ते बघते ना. काय असं का बघतेस माझ्याकडे? मला सगळं सांग. काय तू आईला सांगितलं ना सगळं आपल्यातलं बोलणं? हे मी काही सांगितलेलं नाही. मग तिला कसं कळलं? तू एकतर काही क्लिअरली बोलत नाही, पण माझ्यावरती काय ब्लेम करतेस? 1 मिनिट, तू फालतू एक मिनिट, भांडू नका. काय झालंय? आईचा फोन होता ना. आईला सगळं खरं खरं कळलंय की तुमची फॅमिली खोटी आहे. आता तिला कसं कळलं? माझी आई काही झालं ना तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी हिला फोन करते आणि हिच्या पोटात काही राहत नाही. 1 मिनिट, मी काही सांगितलेलं नाहीये. डोकं फिरलंय का तुझं? 1 मिनिट, तू आता खोटं बोलू नकोस. तू आता मुकाट्याने हे मान्य कर. मला ना इतकं राग येतोय तुझा अश्विनी. आता इथला एखादा फ्लॉवर पॉट डोक्यात घालीन मी तुझ्या. इतका मूर्खपणा, इतका गाढवपणा, पिंडो बेअक्कल वागणं कसं जमतं? याला काय अर्थ आहे? मी काही केलेलं नाहीये. ईशा ईशा, इतकं बोलू नकोस का तिला. चूक होते ना कधी एखाद्याची. अहो नाही आजी, तुम्ही खरंच हिची बाजू नका घेऊ. हे नेहमीच आईचं गाढवासारखं वागणं. ठीक आहे, मग बोल मला. गाढवासारखं, बिंडोक सारखं, मूर्खासारखं ते सगळं मी वागले. म्हणजे फ्लावर पॉट घालायचं असेल डोक्यात तर माझ्या घाल. मीच सांगितलं हे सगळं तुझ्या आईला. काय? मी काय करू रे ओम? तो गुंड दारात बसला होता तेव्हाच ईशाची आई आपल्या घरी आली. तुला विचारत होती, पण तो धटिंगण तिकडे होता ना. मी सांगितलं तू घरात नाहीयेस. तिने विचारलं घरात कोण आहे, तर मी सांगितलं की घरी कोणी नाहीये. तुझे आई वडील म्हटलं नाही, ते इथे राहत नाही, त्यांचा डिवोर्स झालेला आहे. आणि आम्ही सगळे तुझे कोणी लागत नाही सगळे मानलेले आहोत. म्हणजे त्या गुंडाला चकवायसाठी मी बोलले रे, पण त्यांना खरं वाटलं. काय करू? पण खरंच आहे ना ते? हे देवा, मला क्षमा कर. मला कळत नाही मी काय बोलले ते. अहो अहो नाही आजी, तुमची काही चूक नाहीये. नाहीये. आता प्रश्न असा आहे की आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? सगळं खरं सांगून टाकायचं. असं नाही करता येणार आपल्याला लगेच ओम, कारण त्यांनी मुलगा बघितलाय माझ्यासाठी आणि तो उद्या येतोय घरी. आता समजा मी खरं सांगायला गेले ना तर अशक्य आहे सगळ्यांना कन्व्हिन्स करणं. मला आईच्या फोनवरून ते क्लिअर कळलंय की आता कुणीही माझं ऐकायच्या मनस्थितीत नाहीये तिकडे, कारण मी आधी तशीच वागले ना त्यांच्याशी. आता खूप चर्चा होईल या गोष्टीवरून घरात. अरे आमच्याकडे लहान सहान गोष्टींसाठी सुद्धा मीटिंग असते रे. या मुद्द्यावर तर अख्खं कोर्ट भरेल घरात. नो प्रॉब्लेम, मी लढीन ही ट्रायल आणि मी जिंकेन सुद्धा. तुला फोन लाव. फोन लाव तू. मी आहे ना, तू फोन लाव आणि सगळ्यात आधी उद्याचा तो कार्यक्रम कॅन्सल लाव ना. लाव ना, आता तरी ऐक त्याचं. लाव लाव, चल जरा. उगाच चिडले रे माझ्यावर. तू बसते का आता तिथे जरा प्लीज? मग सगळं ठरलं ना आता नीट? हो हो, चल मी येत. कोणाचं आहे ग? ईशाच आहे. ते मुलाचं कॅन्सल करू का मी? नाही नाही, आपलं ठरलं म्हणजे ठरलं. यावंच लागेल तिला, बघतो.
हॅलो आई. हा आता मी जे काही सांगणार आहे ना ते प्लीज शांतपणे ऐकशील. मुद्द्याचं बोल. हो मी सांगतेय. म्हणजे आमचं माझं आणि ओमचं ओके आहे आता. ओके म्हणजे? ओके आहे सगळं. म्हणजे काही गैरसमज झाले होते ते आता दूर झालेत. हे कोणी ठरवलं? तुम्हीच? परत तुमच्यामध्ये गैरसमज झाले की तुम्ही भांडायला मोकळे नाही का? आणि मग भांडण झाल्यावर तुमचं घाणेरडं बोलणं, शिव्याशाप ते सगळं सहन करायला आम्ही सज्ज, हो ना? अगं तू असं काय बोलतीस माझ्याशी? का त्रास होतोय? तू कसंही बोललंस तरी चालतं. बास ईशा आता. हा खूप झाला. तुला स्वतःला निर्णय घेता येत नाही हे तू सिद्ध केलंयस ना आता. तेव्हा आता आम्हाला आमच्या विचाराने जाऊ दे. तुमचा कसला विचार? आवाज चढवायचा नाही ईशा. आणि उलटून तर अजिबात बोलायचं नाही. तिथे येऊन थोबडावीन मी तुला. एक तर तुझ्या हातात आता काहीही राहिलेलं नाहीये. मी सगळं मोठ्या बाबांच्या कानावर घातलंय आणि त्यांनाही तुझं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा तुला आता कोणीही पाठीशी घालणार नाहीये. तू मोठ्या बाबांकडे तर अजिबातच जाऊ नकोस. आई अगं माझ्यावर थोडासा विश्वास ठेव ना प्लीज. नाही जमणार. जमणारच नाही मला. खूप खूप विश्वास ठेवला तुझ्यावरती आणि इतक्या मोठ्या लेवलचं खोटं बोलणाऱ्या त्या मुलावर तर माझा अजिबातच विश्वास नाही. तुम्हाला काय लग्न म्हणजे पोरखेळ वाटला दोघांना? अगं पण त्याने कुठं खोटं सांगितलंय काही? हे ओमने नाहीच सांगितलं. पण मी त्याच्या घरी गेले होते ना तेव्हा त्या आजींनी सांगितलं मला सगळं. तो कसं खरं सांगेल ना मला, नाही का? पण त्याने नाही ना सांगितलं काय तुला खोटं? आणि मुळात मला हेच कळत नाहीये की तू का गेलीस त्याच्याकडे मला न सांगता. म्हणून मी नेहमी तुला म्हणत असते की नाही की मला न सांगता तू अशी जाऊ नकोस कुठे. तू का गेलीस? तू कोण आहेस? तुझ्या परवानगीची गरज नाहीये मला. तू मुलगी आहेस माझी. मी गेले नसते ना तिथे तर मला कळलंच नसतं तुमचं काय चाललंय तिकडे. ते कशाला ठेवलंय तुला पुण्यामध्ये आम्ही हे असले धंदे करायला? आई आता ही काय भाषा आहे का तुझी? तुला हीच भाषा कळते ईशा? आठव तू चिडल्यावरती कशी भाषा वापरतेस. तुला तुझं हित कळत नाही तेव्हा आम्हाला हार्ड स्टँड घ्यावा लागेल. आणि मुळात मला हे कळत नाही की तू त्या ओमवर एवढा विश्वास ठेवलास कसा? अगं त्या आजीने आम्हाला सांगितलं ना सगळं. त्याच्या आई वडिलांचा डिवोर्स झालाय. त्याला कोणीही नातेवाईक वगैरे नाहीयेत. जे होते ना तिथे ते सगळे खोटे. मग त्या आजी काय खोटं बोलतायत का? हो. अगं त्या का खोटं बोलतील? डिमेन्शिया. हा आजींना डिमेन्शिया आहे. हो हे हॅल्युसिनेशन होतात त्यांना. सॉरी आजी. आता यापुढचा थोडा वेळ मी काय बोलते ते प्लीज काही ऐकू नका प्लीज. सॉरी आई. आजींना भास होतात. कधी कधी तर ओमचे आजोबा त्यांना शेजारचे कामत आजोबाच वाटतात. ओमच्या आई बाबांचा डिवोर्स झालाय असं वाटतं त्यांना. आणि तो गुंड तो ओमचा गॅरेजवाला आहे. ओमची गाडी रिपेअर करायला नेहमी येतो. तर तो ना आजींना गुंड वाटतोय गेले काही दिवस. आणि काय की तो म्हणजे तो खरं तर त्यांना वाईट वाटू नये म्हणून ऍक्टिंग करतोय गुंड असल्याची. आणि ओमनेच त्याला घरावर पाळत ठेवून राहायला सांगितलंय. कारण काय होतं की आजींच्या काहीच लक्षात राहत नाही आणि त्या अशा कुठेही बाहेर जातात. तर आपला कुठेतरी माणूस घराबाहेर असला की कळतं तरी त्या कुठल्या दिशेला गेल्यात ते. नाहीतर मग अवघडून बसतं सगळं. खरं म्हणजे त्या स्वतःची ओळख विसरतात. आणि असं झालंय 2-3दा पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावं लागलंय. त्यामुळे नको मला थांबवू नको आई. मला थांबवू नको. मला सगळं नीट सांगू दे. नेमकं काय झालं की तेव्हाच तू घरी आलीस ना. आणि तेव्हा आजींनी तुला हे सगळं सांगितलं आणि तुझा तो गैरसमज झाला. कारण तेव्हा दुसरं कोणी घरी नव्हतं. म्हणजे समजा मला माहिती असतं की तू येणार आहेस. मी सांगते ना तुला नेहमी की मला कळवत जा. तर मी ओमच्या आईला असं कळवून ठेवलं असतं की घरी थांबा. नेमकं तसं काही झालं नाही. आपलं बोलणं झालं नाही. तू घरी आलीस. त्या घरी नव्हत्या. आजींची तुमची भेट झाली आणि सगळा गोंधळ झाला. तुला
कन्फ्युजन. पण तो गुंड आहे ना, म्हणजे हा आपला आमचा गॅरेजवाला आहे ना, तो पण हल्ली जरा उद्धडासारखा वागतो. त्याला ओमने खरं तर काढून पण टाकले 2-3दा कामावरून, पण त्याच्या लक्षातच राहत नाही की ऍक्टिंग काय आणि खरं काय. मग तो असा कसाही वागतो आल्या गेल्या माणसाशी, असं खरंच आपण गुंड आहोत असं वागायला लागतो. म्हणून त्याने ते तुझ्याशी असं बोललं असेल. काही असलं तरी त्याने असं कुणाशी उलटून बोलणं आणि आपण खरेच गुंड आहोत असं समजून, किती घरातल्यासारखे संबंध असले तरी हे असं त्याचं वागणं हे चुकीचंच आहे. आई हे ग, हो तू बघायचा कार्यक्रम कॅन्सल करशील ना उद्याचा? बघ माझं डोकं फिरायची वेळ आली आता. मी जरा वेळाने फोन करते तुला. हा तहान लागली जरा. मग माझ्यासाठी लिंबू पाणी आणतेस का जरा? काय? लिंबू पाणी. तहान लागली जरा.